बंधू अशोक कराची आलिशान मर्सिडीज कार जप्त, कारसह इतर मालमत्ताही ईडी जप्त करण्याची शक्यता। शिर्डीत खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची ईडीकडून चौकशी, तर ओझरमध्येही बिल्डरच्या घरी ईडीचं पथक दाखल। देवदर्शनासाठी खरातनं कागदपत्र घेतली आणि बनावट खाटी उघडून कोट्यवधींचे व्यवहार केले। रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांचा दावा, 8 तासांच्या चौकशीनंतर फेटाळले सगळे आरोप। अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवनेच मुंबईतनं स्पाय कॅमेरा, हिडन कॅमेरा विकत घेतल्याचं समोर। खरातच्या कार्यालयातल्या स्पीकरमध्येच लावला होता कॅमेरा। एसआयटीच्या तपासातून माहिती समोर। कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या करवीर पंचायत समिती कार्यालयात राडा। पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी अनुप पाटलांना महिलेकडून शिवीगाळ करत धमकी। बच्चू कडू यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, कडूंना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। अभिजित तायडे यांच्या हत्येचा कट रचल्याचा होता आरोप। मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार नवीन लोकल, नॉन एसी लोकलला ऑटोमॅटिक दरवाजे, हवा खेळती राहण्यासाठी 2 मोठ्या खिडक्या, रूफ व्हेंटिलेशनची ही सिस्टीम असणार। विदर्भासह महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता, गरज असेल तरच दुपारी 12 नंतर घराबाहेर पडण्याचं आवाहन। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। आणि स्वरस्वामिनी आशा भोसलेंवर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांसह नेते आणि सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची मोठी गर्दी। आहे मुंबईमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर लाखो आंबेडकर अनुयायी एकत्र येतात। आंबेडकर अनुयायी एकत्र येत असल्यामुळे चैत्यभूमी आणि परिसराची स्वच्छता केली जाते। रस्ते पाण्याने धुतले जात आहेत, तसंच रस्त्याच्या दुतर्फा बाबासाहेबांना अभिवादन करणारे पोस्टर सुद्धा लावलेले आहेत। आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर, हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, 14 तारखेला जयंती आहे बाबासाहेबांची, सध्या तुम्हाला कशा पद्धतीने तयारी दिसून येते? फरा संपूर्ण देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये पार पाडताना पाहायला मिळत असते। त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे दादरचं चैत्यभूमीचं ठिकाण। बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपल्याला उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार सकाळी 8 वाजता दादरच्या चैत्यभूमी या ठिकाणी दाखल होतील। तत्पूर्वी मी तुम्हाला दादरच्या चैत्यभूमी परिसरातली दृश्य दाखवतोय। सध्या या परिसरामध्ये आपल्याला संपूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे चैत्यभूमीकडे जाणारा जो प्रमुख रस्ता आहे तो रस्ता आपल्याला मुंबई महानगरपालिकेकडून आपल्याला संपूर्ण स्वच्छता केली जाते। हा संपूर्ण रस्ता आपल्याला पाण्याने धुवून काढण्यात आलेला आहे। संपूर्ण रस्त्यावरती स्वच्छता करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा आपण जर पाहिलं असेल तर आपल्याला या ठिकाणी राजकीय नेत्यांचे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे पोस्टर देखील लावण्यात आलेले आहेत। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी संपूर्ण देशभरातून आपल्याला मुंबईमध्ये उद्या आपल्याला अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्याला शिवाजी पार्क या परिसरामध्ये आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही। आता देखील आपण पाहिलं असेल तर चैत्यभूमी परिसरामध्ये आपल्याला पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे अनुयायी प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील किंवा महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागातून येत असतील त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना आपल्याला सांगता यावं म्हणून स्वतः देखील आपल्याला पोलीस सर्वांशी संवाद साधताना पाहायला मिळतात। आपण पाहत असाल तर या चैत्यभूमी परिसरामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस कॉन्स्टेबल दर्जाचे पोलीस असतील
हे देखील आपल्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। संपूर्ण या चैत्यभूमी परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आहे। या परिसरामध्ये विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेलं आहे। 14 एप्रिलचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी हा महत्त्वपूर्ण दिवस असतो। अनेक अनुयायी आपल्याला राज्यभरातून याच चैत्यभूमी परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। त्यांची गैरसोय होऊ नये याची देखील सरकार आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील काळजी घेताना पाहायला मिळते। या परिसराची विशेषतः संपूर्ण परिसर स्वच्छतामय ठेवण्यात आलेला आहे। सकाळी 8 वाजेपासूनच आपल्याला सर्व राजकीय खरं आहे। आणि एकूणच तुषार, आपल्याला मुंबईमध्ये सी लिंकवर पूर्वसंध्येला अशा पद्धतीनं रोषणाई करण्यात आल्याचं सुद्धा दिसतंय, मानवंदना दिली जाते बाबासाहेबांना। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पाहूयात पुढची बातमी। मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोणावळा इथल्या 5 स्टार सुविधांनी सज्ज कैलासवासी दी.गो. तेंडुलकर विश्रामधामच्या विस्तारित कक्षाचं उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। या विश्रामधामाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या विशेष अंकाच्या मुखपृष्ठाचं अनावरण सुद्धा यावेळी करण्यात आलं। या सोहळ्यास कामगार नेते महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, कोषाध्यक्ष जगदीश भुवड, विश्वस्त राही भिडे, अजय वैद्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते। छान सुंदर आणि चांगलं काम करतोय आणि त्याच्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतोय। हे चांगलं काम, अतिशय छान सुंदर काम झालंय। म्हणजे मला जरी यांनी दिलं असतं तरी इतकं चांगलं झालं नसतं। इतकं चांगलं काम आज इथं हे झालेलं आहे। इथे येणाऱ्या माणसाला अतिशय आराम मिळणार आहे। सुखसोयी त्या बिल्डिंग बनल्या, सर्व गोष्टी तिथं आहेत। कोच आहेत, AC आहेत, TV आहेत, टॉयलेट बाथरूम सर्व व्यवस्थित आहेत। म्हणजे काही कमी नाही आणि त्याच्यामुळं नक्कीच हे छान सुंदर असं झालेलं गेस्ट हाऊस जे आहे रिन्यू झालेलं, तर ह्याचा शेकडो नव्हे तर हजारो लोक वर्षभरात उपयोग करतील। यानंतर एक मोठी बातमी आहे। बच्चू कडूंना न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे। बच्चू कडूंना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। काही अटी शर्तींवर न्यायालयानं बच्चू कडूंना हा अटकपूर्व जामीन दिलेला आहे। जात मुसलक्यावर बच्चू कडूंना जामीन दिल्याची माहिती समोर येते। भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडूंवर करण्यात आला होता आणि याच प्रकरणामध्ये हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे। चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जेव्हा चौकशीसाठी बच्चू कडूंना बोलावणार होते तेव्हा बच्चू कडूंना मात्र चौकशीसाठी जावं लागणार आहे। या प्रकरणामध्ये जेव्हा चौकशी होईल आणि चांदूर बाजार पोलीस स्टेशन जिथं याविषयी तक्रार करण्यात आली होती त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी जेव्हा कडूंना चौकशीसाठी बोलावतील त्यावेळेला त्यांना जावं लागेल। साक्षीदाराला कुठलेही प्रलोभन देऊ नये असं सुद्धा न्यायालयानं यावेळी म्हटलेलं आहे। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। मुंबई नाशिक महामार्गावर कळमवाजवळ एक अपघात झालेला आहे। करमगाव जवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। कारच्या भीषण अपघातामध्ये 6 महिला कामगार